आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया कार्तिकी गायकवाड. कशी आहेस कार्तिकी? तुला कसं वाटतंय आज इकडे सारेगमपच्या मंचावर तू आलेली आहेस? तू टीव्हीवर हा कार्यक्रम बघायचीस ना, तेव्हा काय वाटलं होतं तुला कधी की आपण इकडे येऊन गाणं गाऊ? तेव्हाच वाटलं होतं तुला? कॉंग्रॅच्युलेशन. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या कॉन्फिडन्ससाठी. कार्तिकी खूप छान झालं गाणं. थँक्यू. आता आपण सर्वात पहिल्यांदा सुरुवात करूया अवधूत दादापासून. हो. कार्तिकी, तुझं नाव जितकं छान पवित्र आहे तितकाच तुझा आवाज देखील आहे. निर्मळ खळखळत्या पाण्याच्या झऱ्यासारखा तुझा आवाज आहे. थँक्यू. आणि तू जे काही गाणं आता अभंग सादर केलास त्याबद्दल मी एवढंच म्हणू शकतो की आतापर्यंत फुल ज्यावेळेला माझ्या हातात कोणी दिलं त्यावेळेला ते फक्त केसातच माळता येतं असं आम्हाला वाटायचं. ज्यावेळेला ते देवाच्या चरणी वाहिल्यानंतर त्याच्यानं जे काय परमानंदाची अनुभूती होते ती तू आम्हाला घडवलीस. हा अभंग आपण इतके वेळा ऐकलेला आहे, वेगळ्या चालींमधून ऐकलेला, मी वेगळ्या चालीत ऐकलेला आहे, परंतु त्यामुळे हा अभंग वेगळ्या अशा तुमच्या वारकरी संप्रदायाच्या स्टाईलनी तो प्रेझेंट करणे आणि ज्यांनी तो फारसा ऐकलेला नाही ही चाल, ती चाल एखाद्याच्या गळी उतरवणे हा अतिशय अवघड ही गोष्ट आहे जी कोणी मोठा गायक देखील सहसा करायला धजावणार नाही एवढ्या मोठ्या स्टेजवर. पण तुझ्यामधला जो इनोसन्स आहे, तुझ्यामधलं ते धारिष्ठ्य आहे आणि जे धारिष्ठ्य तुला तुझ्या इनोसन्सनी दिलंय, प्रामाणिकपणे मला ही चालवली, मी ही गाणार आहे आणि त्यामुळे तू ते सादर करू शकलीस आणि आमच्या मनात अगदी ते तू आतमध्येपर्यंत तो भक्तिभाव उतरवलेला आहेस. खूप खूप अभिनंदन तुझं, तुला खूप आशीर्वाद आणि अशीच गात राहा. मला तुला फायनलमध्ये बघायचं आहे. मला खात्री आहे तुझ्या तऱ्हेने हे गाणं गायलंस, समजून गायलंस. तुझ्या कानी सतत दिवस रात्र अभंग नक्की तुझ्या आजूबाजूला तुझ्या परिसरात खूप ऐकले असणार. हो. बरोबर आहे? हो. कुठची आहेस तू बाळा? आनंदीची. शाबास. म्हणूनच मला असं वाटतं तुझ्या आवाजात एक्सप्रेशन्स आहेत, तुला काही वेगळी द्यावी लागली नाही. अभिनंदन तुझं आणि तुझ्या सगळ्या घरच्यांचं, गुरूंचं पण. कार्तिकी, मी काय सांगू, डायरेक्ट इकडे भिडलं गाणं. क्या बात आहे.
तुझा आवाज एकदम इनोसंट आहे. म्हणजे आता अभंग आपण जेव्हा गातो तेव्हा अभंग गायचा म्हणून जी तयारी असते किंवा अशा प्रकारे गायचं वगैरे, हिचं असं काही नव्हतं. इट वॉज ॲब्सल्युटली नॉट प्रिटेन्शियस. तिने अगदी मनापासनं अगदी हृदयापासनं गायलं हे गाणं. आणि म्हणजे जो भक्तिरस अभंगातला असतो तो बहुतेक असाच असतो असं मला वाटतं. खूप 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 छान गायलीस. कार्तिकी, आता एवढं कौतुक झाल्यानंतर मार्क पण मस्त मिळणार आहेत, हो की नाही? पण मला सांग, शाळेमध्ये पण आपल्याला मार्क मिळतात, हो की नाही? आपण चांगला अभ्यास केला आणि परीक्षेत आपण चांगला पेपर लिहिला तर तिकडे पण आपल्याला खूप चांगले मार्क मिळतात. पण तुझ्या काहीतरी स्वप्नातली एक शाळा वेगळीच आहे, हो ना? त्या शाळेबद्दल सांग मला. स्वप्नातली शाळा अशी आहे, शिक्षकांनी विद्यार्थी व्हावं आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं. आणि मला हेडमास्तर व्हायला खूप आवडेल. ती प्रिन्सिपल होणार असं म्हटली आहे, तर तिच्यामध्ये तो ॲटिट्यूड, तो स्पार्क जो आहे प्रिन्सिपल होण्याचा, तिच्यामध्ये तो असणार. म्हणजे घरी देखील तुझ्यासमोर अशा भावल्या ठेवत असणार तू आणि त्यांना शिकवत असणार. हे उठ, हे बस, पाय धर, अंगठे धर, हिच्याबद्दल एक उठा बशा काढ, एक असं सगळं किस्सा करत माहितीये असणार. का? हां, काय हिची काय? आई जेव्हा जाते ना शॉपिंगला, तेव्हा जिथे जिथे जाते, जे भाजीवाले आहेत, फळवाले आहेत, ते सगळे सांगतात, अहो तुम्ही या, पण तुमच्या मुलीला नका आणू प्लीज, कारण ही इतकी क्वालिटी कंट्रोल करते जाऊन, की ही एवढी भाजी आहे, ही कालची भाजी आहे, तर मग त्याचा हा भाव का, तो ह्या भावाने द्या, मग तुम्ही चांगली भाजी द्या, एवढा भाव जर घेत असाल तर. हे चालतं ना तुझं प्रत्येक वेळेला? हं? म्हणजे आहे कुठेतरी ते प्रिन्सिपलचे जीन्स आहेत मला वाटतं. मला एक आणि गोष्ट सांग, तू जर का मी तिकडे जाऊन गायला उभा आहे, हां, आणि मी तुझ्यासमोर एक गाणं सादर केलं आणि तुला असं व्हायचं प्रिन्सिपल, तसं तू इथे परीक्षकाच्या खुर्चीवर इकडे बसलीस, हां, आणि मी तुझ्यासमोर काहीतरी गाणं गायलं, असंच अभंग वगैरे गायला, तर तू मला कसे मार्क देशील? मार्क म्हणजे तू मला काय काय कॉमेंट्स देशील सांग बघू. आणि मी असं तुझ्यासमोर उभा आहे, आता असा उभा आहे मी. तुम्ही आधी गाऊन तर दाखवा. अगं म्हणून टाक, जिंकलंस मित्रा. तोडलंस मित्र. व्हेरी 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 गुड. मला वाटतं लिटल चान्स मध्ये पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धकाला 2 नी मिळालेले आहेत, तेव्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट बाळा, ऑल द व्हेरी बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते अकोल्याची परी कृतिका बोरकर. मस्त झालं गाणं. तुला कसं वाटतं, कसं झालं? काय माहिती आता. मग आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. हो. सगळ्यात आधी तर मी ह्या चौघांचं अभिनंदन करेन की या वयातही ते इतके कठीण कठीण अभंग गायची तयारी दाखवतायत. त्यांची किती तयारी आहे, किती होईल, ही गोष्ट वेगळी आहे. तर खरंच मनापासून मला खूप कौतुक वाटतं आहे की इतके कठीण, ज्याचा अर्थही खूप अजून भल्याभल्यांना कळलेला नाही आहे, असे सगळे अभंग खूप गोड गायलात तुम्ही सगळेजण. खूप छान झालं कृतिका. आता पर्टिक्युलरली तुझ्या गाण्याबद्दल काही सांगायचं तर तुझा आवाज खूप बारीक आहे आणि
कंट्रोल गायलीस, पण काही ठिकाणी तो कंट्रोल आवश्यक नव्हता. काही अजून जागा त्या गाण्यातल्या स्वच्छ पाहिजेत. तर खूप छान गळ्यात तुझी फिरकत आहे, पण ती अजून पॉलिश झाली पाहिजे. अदरवाईज खूप छान गायलीस, खूप गोड गायलीस. पहिला ऋणू झुणू तर इतका छान की आम्हाला खरंच कानामध्ये गोड घंटी वाजल्यासारखं वाटलं. ऋणू झुणू खूप छान गायलीस. तुझा आवाज मला खूप आवडला. थँक्यू. पण तू कधीपासून शिकतेस गाणं? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून का 4 वर्ष झाली? नाही, का 4 दोन्ही मिळून वर्षाची एकच? असताना आता तू किती वर्षाची आहेस? मी आत्तापासून वय विचार करून सांगतेस? खरं मला सांगितलं माझ्या आईने की कधी मुलींचं वय विचारू नये, पण मला विचारल्याशिवाय बरंच वाटलं नाही. पण अजून शिकायला पाहिजे, अजून अजून तो आवाज तयार व्हायला पाहिजे जर असं मला वाटतं. हां, तर अशीच रियाज करत राहा, कारण तुझा आवाज बेस्ट आहे. थँक्यू. आवाज खूप छान आहे तुझा. तू सुरात छान गायलीस. फक्त एक्सप्रेशन्सकडे थोडं लक्ष दे अजून. म्हणजे कसं असतं की तुला शाळेमध्ये विषय असतात ना, इंग्लिश, मराठी, हिंदी, हिस्ट्री, जॉग्रफी, आणि तू सगळ्यात जेव्हा चांगले मार्क मिळवतेस सगळ्या विषयांमध्ये, तेव्हा तू पास होतेस ना. तसंच गाणं गाताना तू जेव्हा परफॉर्म करत असतेस लोकांसमोर, तेव्हा नुसतं सुरात गायलं गाणं किंवा तालात गायलं तर झालं असं नसतं. त्याच्यात एक्सप्रेशन्स असतात, त्याच्यात तुझं प्रेझेंटेशन असतं, तुझ्या चेहऱ्यावरती हावभाव कसे आहेत, प्रसन्न आहेत की नाही, तुझा ऑडियन्स आहे त्याच्याशी तू किती कनेक्ट करू शकतेस ॲज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट, हे पण खूप मॅटर करतं. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलंस तर तुला नक्कीच अजून अजून चांगले, तुझा परफॉर्मन्स खोलत जाईल, अजून जास्ती चांगले मार्क मिळत जातील तुला. थँक्यू. प पर्यंत 2 प मिळालेत. ऑल द बेस्ट बाळा. बरं, तुझ्या घरचे कुठे आहेत मला सांग, कुठे बसलेले आहेत? जेव्हा आमचं शेड्यूल जेव्हा जाहीर झालं पहिल्यांदा, त्याच वेळेला तुम्ही विचार केला होतात का की कृतिकाला आपण पाठवायचं या शेड्यूलमध्ये? नाही, तिची मनापासून इच्छा होती पहिल्यापासून. कारण जेव्हापासून तुमचा कार्यक्रम सुरू आहे सारेगमप, तर आम्ही पहिल्यापासून हा कार्यक्रम खूप आनंदाने बघतो. सगळे घरातील आजी आजोबापासून सगळे हा कार्यक्रम बघतात. आणि तेव्हापासून तिने ठरवलं होतं की बा मला या कार्यक्रमाला जायचं आणि मी तसा प्रयत्न करेल. आणि तशीच तिने तयारी ठेवली आणि म्हणूनच ती या स्टेजवर आता पोहोचली असं मला वाटतं. फॅन्टॅस्टिक. आणि त्याच्यानंतर किती राऊंड झाल्या? 3 ना? 3 राऊंड पूर्ण करून त्या पार करून तू इथपर्यंत पोहोचली आहेस. मग ही काय छोटी गोष्ट आहे का? व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू कृतिका बाळा. शर्मिला टागोर तुमच्याकडून लागतात काय? बरं, त्या प्रीती झिंटाकडून लागतात काय तुमच्या? नाही, तुमच्या पण गाण्याला चांगली खळी पडते म्हणून.